हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आमचं पिल्लू आहे सकाळ सकाळी उठलेलं आहे आणि गाडीवर खेळत आहे आणि त्याच्या बाजूने बाकी सर्व चिलीपिली बसलेले आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आम्ही मी चाललोय काकीच्यात. काकीचं ड्रेस आणलं द्यायचं आहेत. कोण आहे सवय नाही ना, आपण बाहेरच्या माणसांना देखत सवय नसते नाही काय. आणि मग तुला कसं वाटतं की काम नक्की करते असं वाटतं. हां काकी उठा, काकी चला घरी येते. झोपले कसं कोण कोण आता मग ओवी खेळते. ओवी काय झालंय आता, काय कुठे मम्मी झोपल्या कणकांडल्या. हो शारदाला झोपल्या. बस की काय पसारा. काय की बसले की खेळत काकी आजारी होती त्यामुळे झोपली होती आणि पियाची मीटिंग मम्मा कुठे आहे. सो आम्ही त्यांची मीटिंग वगैरे झाल्यानंतर काकी उठली लगेच ॲक्च्युली. नंतर मग आम्ही चहा वगैरे घेतला, गप्पा मारल्या आणि घरी आलो. आणि आता या ठिकाणी आम्ही जेवायला बसलेलो आहोत. रक्षाबंधन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ताई आणि मी निघणार होतो, कारण की मलाही इकडे यायचं होतं. आहोंच्या जवळ कोण नव्हतं, एकटेच होते आणि दुकान वगैरे कामं पण होती. आणि ताईलाही जायचं होतं कारण जानूची एक्झाम होती. सो दोघीही निघणार होतो आणि माझ्याबरोबर मावशी पण होती. मावशी माझ्याबरोबर होती. आणि या ठिकाणी बाईने आणि आईने मी मस्त असं नॉनव्हेजचा बेत केलेला आहे. चिकन सुक्का आहे, मटणाचा रस्सा आहे, भाकरी आणि सलाड. हो काकीच्यात गेलो नाही का. चिली पिली छला बाय 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 बाय. वरात तुला केस विंचर म्हणलेलं मी. मोठे झोपले डॉल्या कालच्या नव्हत्या, आता मिक्स झाल्या. चहा होतंय दिदीला, चहा होतंय. कसं वरडतंय जोर बघ जोर बाई. सर माग मम्मी दिसत्या दीदीकडे पळतय लगेच. आता मम्मी दिसली कसं आहे मम्मीकडे. करत मम्मी तिने मारलं का तिला चावला. मावशी पाया पडत्या मोठ्या बनयते ह्या लिकी. काळजी घेते तर या ठिकाणी वहिनी आता हळदी कुंकू लावून घेतात. ॲक्च्युली मी फ्रंट कॅमेरा चालू केला आहे त्यामुळे उलट्या हाताने लावतो असं दिसतंय. वहिनी इथे काल रक्षाबंधनाला गेल्या आणि आम्ही निघायच्या अगोदरच आलेल्या आणि बरोबर मग त्याही व्हिडिओमध्ये आलेल्या गुड डॉली आणि वहिनी काल गेलेल्या. सो आता आम्ही यायच्या जायच्या आधी त्या आल्या होत्या. आई आई
दे तुला झाले. गुड्डी म्हणले ना लेटर देणार आहे काहीतरी. ती आधी म्हणते मी नाही राहत. का ग हे काही समज नको. चला बाय 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 पिल्लू बाय. नको म्हटलं तर आली आलीच बाई. तर डान्स करायला लागले. तिकडे बाय 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 बाय. पिल्लू बाय. आली किती. घसरशील खाली. हा तुम्ही भेटला नाही तिला. होय तरी पण मजा कवारी आलीच. मी निघाले. हा चला गाडी भेटायची वांद. हात धरून न्या हात धरून. चला बाय बाय बाय. चला सांगा आज जावा आत. हे चल वाडा डुकडुक पण आले बघ ती. पण आपण तर पोचायचो का. ए वरात चल आई बाय बाय. चला बाय बाय. काय ती गुड्डी आहे बघ तिकडं. मामी गेल्यात. रस्ता चालू आहे इथं. मावशी पुढाय चालू बघ तिकडं. लांब आहे. लांब दिसतंय लय. हायवेचं काम चालू असल्यामुळे आम्हाला घरापासून थोड्या लांब अंतरावरती जाऊन उभं राहावं लागलं होतं. टोलनाक्याच्या जवळ थोडंफार आम्ही गेलो होतो बससाठी वाट बघण्यासाठी. बसही येत नव्हते आणि एकही रिक्षा येत नव्हते. आम्हाला 1 तासभर वाट बघावी लागली. मग आम्हाला कुठे जाऊन बस भेटली. नंतर आम्ही बसमधून मग कराडमध्ये गेलो. कराडमधून पुन्हा ढेबवाडीच्या बसमधून ढेबवाडीला गेलो. हे तर या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत कराडमध्ये. इथे बघू शकतो तुम्ही आय लव्ह कराड असं लिहिलेलं आहे. आणि हे कोल्हापूर नाका आहे. आणि तिथून नंतर आम्ही पुढे स्टँडवरच गेलो कारण स्टँडवरून डिरेक्टली म्हणलं बस भेटेल ढेबवाडीला. मग नंतर ढेबवाडी बसला जायला ओके झोप जाई ना का. तर आता आम्ही पोचलो कराडच्या बस स्टँडवरती. आणि एक बस ऑलरेडी गेलेली आम्ही याच्यासाठी. आम्ही जरा गर्दी कमी झालेली म्हणजे बसला खूप गर्दी असते. आणि नंतर थोड्या वेळाने एक बस आली होती. आम्ही मगाशीच आलेलो आहोत दुकानामध्ये आणि आता बसलो आहोत. बसलो तिथे थोड्या वेळाने जाणार आहोत घरी. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे बनवायचं होतं. ब्लॉग केलं नाही. आणि नेक्स्ट डेला सोमवार होता. सो मंदिरात जायचं होतं. आमच्या घराच्या मागे जिथे आम्ही राहिलो तिथे एक मंदिर आहे. सो आम्ही तिथे गेलो. कशाचं आहे हे मला ॲक्च्युली माहीत होतं. आहोंना माहीत दत्ताचं मंदिर आहे. पिंडही असेल तिथे म्हणून मग मी आणि आहो गेलो होतो. आणि खूप छान होतं मंदिर. त्याचा भोवतालचा परिसर पण खूप छान होता आणि खूप प्रसन्न वाटलं. सो सोमवार होता त्यामुळे आम्ही गेलो इथे. आणि इथे पिंडही होती छोटीशी आणि दत्ताचं मंदिर होतं. मंदिराच्या आसपासचा परिसर मस्त आहे.
तर याच नोटवरती माझा हा व्लॉग आहे तर मी इथे संपवला आहे. तर मला माझा हा छोटासा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.